मधला IMP कलम सांगत आहे. भाग 1 संघराज्य राजतंत्र कलम 1 ते 4, भाग 2 नागरिकत्व कलम 5 ते 11, भाग 3 मूलभूत हक्क कलम 12 ते 35, भाग 4 राज्य धोरणाची मान्यता कलम 36 ते 51 कलम 14 कायदा संबंध, कलम 15 भेदभाव करण्यास मनाई, कलम 16 सार्वजनिक नोकरीमध्ये सर्वांना समान संधी, कलम 17 अपप्रचारांचे करणे, कलम 18 किताबमध्ये उरापदान समाप्ती, कलम 21 शिक्षणाचा हक्क, कलम 24 14 वर्ष वयोगटातील मुलांना कामात ठेवण्यास मनाई, कलम 32 घटनात्मक उपचारांचा हक्क, कलम 40 ग्रामपंचायत संघटना, कलम 44 समान नागरिक कायदा, कलम 48 भूहत्या प्रतिबंध कायदा, कलम 51 मूलभूत कर्तव्य, कलम 52 राष्ट्रपती, कलम 53 संघराज्य कार्यकारी जबाबदारी, कलम 54 राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत, कलम 56 राष्ट्रपतीचा कालावधी, कलम 57 राष्ट्रपती फेरनिवडणुकीची पात्रता, कलम 58 राष्ट्रपतीचा अर्हता, कलम 59 राष्ट्रपती शक्ती, कलम 60 राष्ट्रपती शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे, कलम 61 राष्ट्रपती महाभियोग, कलम 63 उपराष्ट्रपती, कलम 64 उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, कलम 72 राष्ट्रपतीला क्षमतांचा अधिकार, कलम 74 मंत्रिमंडळ, कलम 75 पंतप्रधान, कलम 76 भारताचा महान्यायाधीश, कलम 79 संसद, कलम 80 राज्यसभा, कलम 81 लोकसभा, कलम 89 राज्यसभेचे सभापती उपसभापती, कलम 93 लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, कलम 98 संसदीय सचिवालय, कलम 108 संयुक्त बैठक, कलम 110 संसदेत वापरायची भाषा, कलम 112 वार्षिक अर्थसंकल्प बजेट, कलम 120 संसदेत वापरायची भाषा, कलम 123 संसदेला विरामकाळाचा अध्यक्ष हुकूम, कलम 124 सर्वोच्च न्यायालय, कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे, कलम 148 क्या भारत नियंत्रण व महालेखा परिषद, कलम 153 राज्यपाल, कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचे विचार घेण्याचा राष्ट्रपतींना अधिकार, कलम 155 राज्यपालाची निवडणूक राष्ट्रपती करतात, कलम 159 राज्यपालाचा शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे, कलम 161 राज्यपालाला क्षमतांचा अधिकार, कलम 168 विधिमंडळ, कलम 169 विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करणे, कलम 170 विधानसभा, कलम 171 विधान परिषद, कलम 178 विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, कलम 182 विधान परिषद सभापती उपसभापती, कलम 187 विधिमंडळाचे सचिवालय, कलम 199 केंद्रातील धनविधेयकाचे वाक्य, कलम 202 वार्षिक वित्तसंकल्प बजेट, कलम 210 विधिमंडळात वापरायची भाषा, कलम 214 उच्च न्यायालय, कलम 215 उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे, कलम 236 जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, कलम 324 राष्ट्रीय निवडणूक आयोग, कलम 315 MPC UPC, कलम 312 अखिल भारतीय सेवा, कलम 330 SC साठी आरक्षण लोकसभेत, कलम 331 SC साठी आगळून आरक्षण लोकसभेत, कलम 332 विधानसभेत विधानसभेत SC साठी आरक्षण, कलम 333 विधानसभेत आगळून आरक्षण, कलम 262 आंतरराष्ट्रीय राज्याच्या नद्या, कलम 280 वित्त आयोग, कलम 315 MPC UPC, कलम 324 राष्ट्रीय निवडणूक आयोग, कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राज्य आणीबाणी, 360 आर्थिक आणीबाणी, 368 घटना दुरुस्ती, 370 जम्मू काश्मीर विशेष तरतूद, 371 महाराष्ट्र व गुजरात विशेष तरतूद, कलम 371 मणिपूर नागरा निर्मिती. नमस्कार.